नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ 5 शिवरायांचे शिक्षण या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. शहाजीराजे रिकामी जागा गाढे पंडित होते आणि पर्याय आहे संस्कृतचे, कन्नडचे, तमिळचे. तर शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. आ. मावळात राहणाऱ्या लोकांना रिकामी जागा म्हणतात. पर्याय आहेत शेतकरी, सैनिक, मावळे. तर मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे, शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकाची नेमणूक कोणी व कोठे केली? उत्तर आहे, शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकाची नेमणूक शहाजीराजांनी बंगळूरच्या दरबारात केली. दुसरा प्रश्न आहे, शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला? उत्तर आहे, शिवरायांना शिक्षकांनी घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. त्यानंतरचा प्रश्न आहे, दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली? उत्तर आहे, शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष शेतसाऱ्याची सूट दिली. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. आणि त्यामधला पहिला प्रश्न आहे, पुण्याचे रूप कसे पलटले? उत्तर, जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलवून दिलासा दिला. लोक पुण्यात येऊन राहू लागले, शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. दुसरा प्रश्न आहे, शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या? आणि याचं उत्तर आहे, शिवरायांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूंशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूंच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता? उत्तर आहे, जिजाबाईंनी निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. आणि या पाठावरील उपक्रम आहे, जिजाबाई व शिवराय यांच्यामधील संवादाचे नाट्यीकरण करा आणि वीरमाता जिजाबाईंचे चरित्र वाचा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवरायांचे शिक्षण या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. धन्यवाद.